रामायणातील सुवर्णमृगाला प्रभू श्रीरामांनी बाण मारला आणि हरणाचा वेश घेतलेला मारीत राक्षसाचा बाण लागून वध झाला आणि तिथं स्थापन झाले बाणेश्वर महादेव मंदिर. तर नमस्कार सर्वांना, मी अल्पेश आणि आज आपण बघणार आहोत निफाड तालुक्यातील कोठुरे गावातील गोदातीरी वसलेलं श्री बाणेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर नाशिकपासून सुमारे 40 किलोमीटर दूर आहे. तर बघाल तर हे मंदिर अति प्राचीन तितकंच सुंदर आणि शिवपंचायतन पद्धतीचं आहे. म्हणजेच मंदिराच्या चार बाजूला माता जगदंबा, विष्णू, सूर्य, गणपती आणि मध्यभागी भगवान महादेवाचं मंदिर असतं. मंदिराची प्रदक्षिणा करताना आपल्याला या सर्व मंदिरांचे दर्शन होते. या स्थानकाचा उल्लेख तुलसी रामायणात देखील सापडतात. मारीचवादानंतर इथे आत्मलिंग सापडले आणि त्याची स्थापना केली. प्रभू श्रीरामांच्या वनवासातील प्रवासाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती 8-10 वर्षापूर्वी कोठूर या गावाला भेट देऊन गेल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या नकाशाची प्रत आजही तुम्हाला मंदिरात बघायला मिळते. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि दक्षिणवाहिनी गोदातीरी वसलेल्या या मंदिराला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा शिवरात्रीला इथे खूप मोठी यात्रा भरते. या स्वयंभू महादेवाच्या दर्शनासाठी खूप लांबून लांबून भाविक येत असतात. तर मित्रांनो, तुम्ही इथे कधी आलायत का हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. आणि अशाच नवनवीन अपरिचित सुंदर मंदिरांबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.